झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामध्ये राजभवनातली चंदनाची झाडं चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले। पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतलंय। पण पुण्यात सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या राजभवनात चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रपती किंवा राज्यपालांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे राजभवन। याच राजभवनमधून 4 दिवसांपूर्वी 3 चंदनाची झाडं चोरीला गेली होती। त्यामुळे जर राष्ट्रपतींचंच घर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य पुणेकर तरी कसे सुरक्षित राहतील असा प्रश्न उपस्थित झालाय। अखेर पोलिसांनी या 8 चंदन चोरांना अटक केली आहे। या गुन्ह्याचं डिटेक्शन आता झालेलं आहे। याच्यामध्ये आम्ही एकूण 8 आरोपींना अटक केलेली आहे। आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यातला जो माल आहे हा पूर्णपणे आम्ही आता हस्तगत केलेला आहे। या घटनेमुळे राजभवनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राजभवनच्या सुरक्षेचं ऑडिट करून त्याचा अहवाल पाठवण्यात आलाय। नव्याने सिक्युरिटी ऑडिट हे आम्ही 14 तारखेलाच केलेलं आहे आणि त्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या थोड्याच दिवसात पूर्णत्वास येतील आणि अन्य ठिकाणाहून कुठून प्रवेश कोणाला मिळणार नाही अशी व्यवस्था होईल। राजभवन परिसरात झालेल्या चोरीचा अखेर छडा लागल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळालाय। पण राजभवनात चोरी झाल्यानं नाचक्की झाली ती झालीच। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।